आता पाठ 4 वाजता इथंच बसायचं. आता काय उठेल मग संपत नाही तर वर तुम्ही हालायचं नाही कोणी हो कशामुळे रात भरीच. मी मुंबईत गेलो, एक उदाहरण नंतर सांगतो. हे होच सांगतो तुम्हाला. अरे येणे अशी खरेदी केली मावशी माई मुंबईत नेले गावाला संपलेलं सोपं नाही. मी देवेंद्र फडणवीसला म्हणलो तू मराठ्याच्या नादी लागू नको व्हायला त्या करपोटे. नाही ऐकलं नाही. तेव्हा मुंबईत घुसले कोण कशावर बसलेलो होतो मिळत नव्हतं. ते माझ्याकडे ते तिथले अधिकारी ते माझ्या आयसा व्हाया म्हणलं काय व्हाया बाबा आता. ते म्हणलं हे लय भागते इकडे पळते तिकडे तिकडे भागते. म्हणलं पळते भागते एकच असं दोन्ही. ते पोट्टे ते बॅरिकेडवर बसून पळीत होते आणि मला बसले ते पळाल्याच्या नंतर माहीत झालं बॅरिकेड पळत आहे कसं काय. मला दुसऱ्या दिवशी कळायला खाली चक्का असते. इतके यांनी मुंबईत जिवंत केली, खरंच जिवंत केली. कोणाला बोट सुद्धा लावला नाही मराठीच्या पोराने. आपल्याला पुढच्या जीवनात जर जीवन सुखकर करायचं असलं आणि जीवन जर सुधारायचं असलं ना आपल्याला थोडा राजकारणाचा नाद कमी करावा लागतो. आपले व्यवसाय उभा करणे, पोरे शिकून त्यांना अधिकारी बनवणे, लेकरा बाळाला आयुष्याचं काय लागतं ते द्यायचं काम करायचं.